सर, आज काहीच वेळात आपण बघतोय अर्थसंकल्प सादर केला जाणार। विकसित भारत 2047 ला टायटल म्हणून सांगितलं जातं आहे, पण लास्ट टाइम लोकसभा निवडणूक होती म्हणून वेगवेगळे मुद्दे ठेवले गेले। यावेळेस आता काय आहे जनतासाठी, आम सामान्य नागरिक आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी? हे बघा, आजचा जो अर्थसंकल्प आहे सर्वसामान्य जनतेकरता, हिंदुस्थानाच्या सर्वांगीण विकासाकरता, सर्व स्तरावरील जनतेकरता, माझा मायबाप शेतकरी राजाकरता हा अर्थसंकल्प आल्हाददायक आणि आनंददायक असणार आहे। आणि देश प्रगतीच्या दृष्टीने जाण्याच्या दृष्टीने सर्व संघटित जी राज्य आहेत त्यांच्या विकासाच्या दृष्टीने आल्हाददायक आणि पूरक असा अर्थसंकल्प असणार आहे। विरोधकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी नेहमी काय नसतं आणि नेहमी प्रॉमिसेस केले जातात, पण एक सामान्य नागरिक, इनफॅक्ट एका काँग्रेस खासदारांनी सांगितलं टॅक्स हा टेररिझम सारखा आहे एका सामान्य नागरिकांसाठी। यावेळेस काय नेमकं अर्थमंत्री निर्मला सीतारामन ठेवतात, काय त्या सामान्य नागरिकांवर निर्मल राहणार? ज्या देशाने, ज्या विरोधकांनी या देशावरती आणीबाणी लादली होती, ज्यांनी परदेशीय संस्थांना आपला देश एक कमिशन पोटी एक प्रकारे विकला होता, त्यांना काय अधिकार आहे हो या अर्थसंकल्पाविषयी आमच्यावर टीका करण्याचा? संपलेले लोक आहेत, विरोधक हे संपलेले आहेत आणि ते टीका करणारच।